नमस्कार मैत्रिणींनो. सध्या वेकेशन चालू आहे. मी विचार केला आहे की काव्याच किचन साठी थोडीशी शॉपिंग करायची. त्याच्यासाठी मी शॉपिंग केलेली आहे आणि जस्ट दाखवणार आहे की शॉपिंग काय काय केलेली आहे. त्याला तर मग मी दाखवते तुम्हाला शॉपिंग काय काय केली. खूप छान अशी शॉपिंग केलेली आहे. तर चला. तर बघा, माझ्या सगळ्यात आवडती भांडे मी मी घेतलेली आहे काव्याच किचन साठी. तर सगळ्यात पहिले ना हा पॅन घेतलेला आहे. तर हा पॅन आहे ना स्टीलचा आहे. खूप छान आणि मजबूत आहे. याचा हँडल एकदम मजबूत आहे. हे फुटण्याची शक्यता एकदम कमी आहे. जे जे एवढं वजन आहे ना याचं, आणि ह्याची प्राइस आहे ना, म्हणजे त्या भांड्यामध्ये ना व्हेज नॉनव्हेज दोन्हीही बनवू शकता. एवढं जड आहे हे भांड. जळण्याची शक्यता खूप कमी आहे याच्यामध्ये. हे मला भांडं पडलेलं आहे 550 रुपयाचं. हे भांडं जसं म्हणजे तुम्ही ऑनलाईन वगैरे बघाल ना तर याची किंमत खूप जास्त आहे. तर मला हे लोकल मार्केटमध्ये पडलेलं आहे 550 रुपये. हे भांडं 2 नंबरचं भांडं आहे. हे थंडी टाईप भांडं आहे. खूप छान असं भांडं आहे. 1.5 लिटरचं भांडं आहे. याच्यामध्ये ग्रेव्ही वाली भाजी काही पण व्हेज नॉनव्हेज काही बनवू शकता तुम्ही. एवढं छान असं भांडं आहे. याचे हँडल पण एकदम मजबूत आहे. खूप छान असं आहे. त्याचं मूळ पण बघा जड आहे आणि स्टीलचं भांडं आहे. म्हणजे ना हे शरीराला काही हानिकारक असं भांडं नाही. एवढे छान असे भांडे आहेत. आणि हे पण बघा किती सुंदर असं भांडं आहे. छोटं आहे, म्हणजे एक छोट्या परिवारासाठी हे छान भांडं आहे. असं मला खूप आवडलं. याच्यामध्ये असं शिरा गोड नॉनव्हेज, म्हणजे नॉनव्हेज तुम्ही काही बनवा, पण याच्यामध्ये गोड वगैरे मी पहिल्यांदा याच्यामध्ये शिरा बनवणार आहे. खूप छान असं भांडं आहे. मला आवडलं हे भांडं. मस्त भांडं आहे. हे पण स्टीलचंच आहे. हे मला पडलेलं आहे ना 650 रुपयाचं. लोकल मार्केटमध्ये घेतलेले भांडे खूप स्वस्त असे पडले भांडे मला. छान असं आहे. आणि हे भांडं, हे तर माझं फेवरेट भांडं आहे. मी खूप दिवस झाले हे भांडे शोधत, म्हणजे बघितलं होतं खूप ठिकाणी, पण विचार केला, पण ज्या प्राइस मध्ये मला पाहिजे होतं त्या प्राइस मध्ये मला भेटली नाही. पण मी खूप स्वस्त असं भांडं घेतलं आहे. हे भांडं मला भेटलेलं आहे 1000 रुपयाचं. छान असं आहे. सुक्या भाज्या म्हणा, कधी थोडी ग्रेव्ही, घट्ट ग्रेव्ही वाली भाजी हे आरामात याच्यामध्ये बनवली जाते. अॅल्युमिनियम पेक्षा स्टीलच्या भांड्यात जेवण बनवणं खूप उत्तम आहे. शरीराला काहीच हानी करत नाही. तर हे पण मस्त भांडं आहे. छान असं आहे. हे भांडं एकदम मजबूत, जडच्या जड स्टीलचं भांडं आहे. स्टेनलेस स्टीलचं भांडं. आणि आमच्या घरी ना